राज्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेली आहे. चिंताजनक आहे. अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होईल. पावसाबद्दल एक चिंता करायला लावणारी बातमी आता समोर आली आहे. आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये पाऊस 8 जिल्ह्यांमध्ये पडणार नसल्याची चिंताजनक माहिती आता समोर आली आहे. या 8 जिल्ह्यांमध्ये पहिल्या पेरणीला पाऊस नसल्याने शेतकरी बांधव मोठ्या चिंतेमध्ये आहेत. 2026 अल निनोचं वर्ष असल्याने गेल्या 50 वर्षांमध्ये कधीही न घडलेली परिस्थिती यावर्षी घडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे. जवळपास 8 जिल्हे या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. या 8 जिल्ह्यांमध्ये पहिल्या पेरणीला पाऊस पडणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी काही भीती निर्माण होत होती तेच या ठिकाणी आता भीतीदायक घडत असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा अशा अनेक भागांमध्ये खऱ्या मान्सूनचा पाऊस नेमका कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे? तसेच पेरणीला शेतकऱ्यांनी कधीपासून सुरुवात करावी? कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये जून जुलै पाऊस पूर्णपणे खंड पडणार आहे याची सर्व माहिती आता या ठिकाणी समोर आल्या. सध्याला वातावरणाकडे जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जाणवू लागलंय की दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची तडाखा परत एकदा या जून महिन्यामध्ये बसू लागला आहे. मागच्या 2025चा जर आता विचार वर्षाचा केला मागच्या, तर जून महिन्यामध्ये मागच्या वर्षी इतका पाऊस या ठिकाणी पडत होता की शेतकऱ्यांना पाऊस मागच्या वर्षी नकोसा वाटत होता. परंतु अचानकपणे या 8 जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये यावर्षी या जून महिन्यामध्ये हवेचा दाब या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती आता 2 महिन्यांमध्ये तुम्हाला इथून पुढे आता पाहायला मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे. जवळपास 90% वरती शेतकरी पावसावर अवलंबून असतात. तुम्हाला पण चांगलंच माहित आहे, राज्यातील वातावरणात मोठा बदल आता सध्याला पाहायला मिळतोय. सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की अवकाळी पाऊस या ठिकाणी गारांचा एवढा मोठा पडलाय म्हणल्यावर मान्सून पाऊस या ठिकाणी धुमाकूळ घालणार असं वाटत होतं. परंतु सर्व काही या ठिकाणी उलट होताना आता तुम्हाला पाहायला मिळते. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये एक नवीन संकट आता मान्सून बद्दलचं तुम्हाला पाहायला मिळते. सध्या स्थिती पूर्णपणे थांबलेला आहे. कोरडे वारे वाहू लागले आहे. हवेमध्ये एक वेगळेच वातावरण झाल्यामुळे मान्सून पाऊस आता मंदावणार. या 8 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आले. या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी आपली आता या तारखेपासून करावी, अन्यथा फेल जाऊ शकते. कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये आता आमचा अंबर लागतोय की काय असं या ठिकाणी आता वाटू लागले. आता एका नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये कोरडे वारे इथून पुढे वाहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिकांना पाहिजे तेवढा पाऊस पडणार नाही, पेरण्या होणार नाहीत. जसा पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे, फक्त आभाळ येऊ लागले आहे, ऊन पडू लागले आहे, कोरडे वारे वाहू लागले. अशीच परिस्थिती या ठिकाणी आता अनेक जिल्ह्यांमध्ये आता सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आता या ठिकाणी जी आता करणार होते ते आता पूर्णपणे थांबवल्या. मग नेमकं जून महिन्यामध्ये नेमके पेरण्या होणार का? जुलैमध्ये पावसाचं वातावरण कसं राहणार? कारण जून जुलैमध्ये जर व्यवस्थित पाऊस पडला नाही तर पेरलं तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित उगवत नाही आणि पेरणीला ओली सुद्धा या ठिकाणी आता होणार नाही आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आता पूर्णपणे चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. नेमके मग आता काय काय परिस्थिती होणार आहे? जूनमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे? जुलैमध्ये पावसाची परिस्थिती नेमकी कशी राहणार आहे? तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस केव्हा दाखल होणार आहे? हवामान खात्याने नेमक्या कोणती तारीख आता अधिकृतपणे जाहीर केल्या? मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या? आता या ठिकाणी पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आला आहे. यामध्ये आता पिके जर तुम्ही पेरणार असाल तर विचार करून पेरावा लागेल, ते म्हणजे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण मान्सून पाऊस या ठिकाणी आता मंदावणार असल्याची चिन्हे सध्याला तरी पाहायला मिळतात. त्यानंतरचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात आता कापूस, सोयाबीन केला जातो आणि आता येथील शेतकरी आता पावसावर अवलंबून असतात. परंतु मान्सून पाऊस या ठिकाणी थोड्या मंद गतीने येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा
मान्सून पावसाचं मोठं सावट सध्याला दिसत आहे. त्यामुळे पाऊस मंदावणार आहे. पाऊस येताना या ठिकाणी आता एकदम मंद गतीने येणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहेत. आणि ज्यावेळी पिकांना पाऊस पाहिजे असतो त्यावेळी टायमावर जरी या ठिकाणी पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण डबल पटीने घसरत असतं. त्यानंतरचा पुढचा जिल्हा बुलडाणा. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पाऊस घनदाट या ठिकाणी जोरदार झाला आहे. पण आता येणारा जो आता पाऊस आहे म्हणजेच मान्सूनचा पाऊस एकदम मंद गतीने येणार असल्याची माहिती समोर आली आहे. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, पावसाचा अंदाज असतो. त्यामुळे आपल्या शेतीमध्ये कमीत कमी या ठिकाणी भरपूर ओली झाल्याशिवाय पेरणीचा विचार करू नका. कारण तुम्ही महागड या ठिकाणी मशागत केलेली असते. महागड बियाणे या ठिकाणी शेतीमध्ये तुमच्या पेरलेलं असतं. त्यामुळे या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. ओली पूर्ण या ठिकाणी झाल्याशिवाय आपलं महागड बियाणे शेतीमध्ये टाकू नका. कारण या ठिकाणी ओली झाल्याशिवाय ते व्यवस्थित उगवणार नाही आणि या ठिकाणी ते लागवणार नाही. त्यामुळे पूर्णपणे ओली झाल्याशिवाय पेरणी करू नका. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी समोर आला आहे. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ती सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे पावसाबद्दल जर तुम्हाला अधिकृत अंदाज पाहिजे असेल तर अनुभवी व्यक्ती आणि हवामान खात्याच्या अभ्यासाकडून माहिती तुम्ही घ्यायची आहे.